त्यामुळे भोगावती नदीलाही महापूर आलाय। या महापुरामुळे शिरगाव येथील नवीन पुलासाठी खर्च केलेले 11 कोटी रुपये पाण्यात गेल्याचं दिसून आले। जर आणखीन 5 फूट पुलाची उंची केली असती तर या परिसरातील वाहतूक व्यवस्था महापुरातही सुरळीत सुरू राहिली असती। राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथं मोठ्या पुलाची गरज असल्याचं दैनिक लोकमतमधून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता। याचीच दखल घेऊन तेव्हाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पुलाला मंजुरी दिली। त्यानंतर भूमिपूजन होऊन बांधकाम सुरू झालं। पण राज्यात सत्तांतर झालं आणि कोरोना काळात इथं काम करणारे परराज्यातील कामगार गावी गेले, त्यामुळे कामही थांबलं होतं। तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार प्रकाश आंबेडकर यांनी पुलाच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न केले। काम सुरू असताना या परिसरातील नागरिकांनी आणि प्रमुख नेत्यांनी पुलाच्या उंचीबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं। तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तर उपोषणही केलं होतं। त्यावेळी अधिकाऱ्यांनी पुलावर पाणी येणार नसल्याचं नागरिकांना सांगितलं होतं। याबाबत लोकमतने वाचा फोडली होती, पण अधिकारी वर्गाने फार मनावर घेतलं नाही, त्यामुळे पुलाचं काम पूर्ण झालं। सध्या या नवीन पुलावर महापुराचं 3 ते 4 फूट इतकं पाणी आलंय, त्यामुळे अधिकाऱ्यांचा दावा फोल ठरलेला पाहायला मिळतोय। जर आणखीन 5 फूट उंची वाढवली असती तर या मार्गावरून कोल्हापूर, राधानगरी, फोंडा अशी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली असती, त्यामुळे नागरिकांना दिलासाही मिळाला असता। परंतु अधिकारी वर्गाच्या मनमानी पद्धतीने केलेल्या या कामामुळे मोठा पूल असून नसल्यासारखी परिस्थिती इथे निर्माण झाली। त्यामुळे शासनाने खर्च केलेले 11 कोटी रुपये पाण्यात गेले अशी चर्चा आता सुरू आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य बाजीराव फराकटे यांच्यासह मी दुर्वा दळवी।